पांडुरंग भाऊ मोरे यांनी आपल्याला संपर्क साधला होता. आपण त्याचं म्हणणंही देखील जाणून घेतलेलं होतं का माझ्या याच्यामध्ये माझ्या जमिनीमधून बेकायदेशीरपणे रस्ता काही लोक करतात, 9 ते 10 जण आहेत. तहसीलदारांनी एक आदेश दिलेला आहे, तो एकतर त्याचा अर्थबोध होत नाही, नक्की आदेश काय दिला हेच समजत नाही. आणि त्या आधारे रस्ता करण्याचा प्रयत्न मोरे यांच्याकडून किंवा काही भोर आहेत, काही महिला देखील आहेत, नावं आहेत, यांच्याकडून होते असा आरोप केलाय. तर आपण आलेलो आहे तर संतोष सरांकडे. संतोष सर मुळे, नमस्ते. नमस्कार. आता मी आलो इथं तुमची परवानगी घेऊन तुम्हाला प्रश्न विचारतो. बोला सर. या ठिकाणी एक तुम्ही रस्त्यासाठी मागणी केली होती तहसीलदारांकडे, बरोबर? तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला आदेश दिला होता का कांदा वगैरे वाहतूक करायसाठी तुम्हाला परवानगी देतोय. बर, ही नुसतं एवढंच लिहिलेलं आहे. बरोबर. काय आलं साहेब? तुम्ही रस्ता कसं काय करू शकता? काय आलं साहेब, रस्ता करण्यासाठी आम्ही अर्ज नाही केला. पूर्वीचा रस्ता तिथून होता, त्याचे गुगलचे फोटो तहसीलदाराकडे आपण सादर केलेले. आता तो त्यांनी 4 ते 4 वर्षापूर्वी रस्ता अडवलेला आहे. आमच्याकडे जो ट्रॅक्टर नांगरायला होतो त्यांच्याकडे पण नांगरायला होतो. त्यांनी नांगरून तिथं ते नांगरून काढले, त्याच्यामुळे रस्ता कमी दिसतोय, गवत झाडी झालेली आहे. तहसीलदारांकडे आम्ही मागणी केली असताना आम्हाला फक्त रस्त्याचा अडथळा दूर करावा, म्हणजे तिथून पुढे आमची गाडी जाईल, एवढंच आमचं मागणं आहे. ते पण त्यांचे पण गाड्या त्या रस्त्याने येत होते, आमच्या पण गाड्या त्या रस्त्याने येत होत्या. फक्त त्यांनी तिथं अडवणूक केली. त्यांचं म्हणणं आहे का सगळा रस्ता माझ्यावरतून आहे, पण गेले 30 ते 35 वर्षापासून रस्ता आपला तिथून आहे. आणि त्यांनी फक्त कॉर्नरला तिथं पाऊलवाट सुद्धा ठेवणार नाही म्हणत होते, पण त्यांनी ती पाऊलवाट आम्हाला ठेवली. पाऊलवाटाने आम्ही येतो, पण त्याच्यात पण ते पाणी सोडतात. ते झाडं लावलेली, आंब्याची झाडं. तहसीलदारांकडे केस असून सुद्धा आंब्याची झाडं त्यांनी लावलेली. वास्तविक केस चालू असताना झाडं लावली नाही पाहिजे. त्याच्यामुळे अजून पाऊलवाट दिली, पण त्यातच झाडं लावून तुमचं येणं जाणं कसं कठीण होईल हे बघता. अजून पण हे पाहिलं त्यांनी कसं जाणं कठीण आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, तहसीलदारांकडे केस चालू आहे. पूर्वीचा रस्ता होता, गुगलचे फोटो त्याला जोडलेले आहेत, वहिवाटीचे जाण्या येण्याचे फोटो त्याला जोडलेले आहेत. फक्त आमचा जाण्या येण्याचा रस्ता आम्हाला अडथळा दूर करावा. नवीन रस्त्याची आमची मागणी नाही, तिथून आमची गाडी येते. पण आता तिथं पाहिलं तर फक्त पाऊलवाट दिसते, हे मान्य आहे तुम्हाला? आता हे 4 वर्ष झाले रस्ता अडवल्यामुळे तिथं पाऊलवाट दिसणार. आजूबाजूनी गवत वाढले, त्यांनी ट्रॅक्टरनी नांगरून घेतले, झाडं लावली, त्याच्यामुळे पाऊलवाट दिसणार. बरं, याच्या आधी तर 2 सर्कलनी समक्ष येऊन पाणी गेली, तिथं त्यावेळेस आंब्याची झाडं नव्हती, तिच्यात नमूद आहे. आणि आता त्यांनी झाडं लावली, याचा अर्थ अजून या रस्त्याने जाणं होऊ नये. ती झाडं असेल 1-2 वर्षाची किंवा 3 वर्षाची असू शकतात. परंतु विषय असा आहे, समजून घ्या की सर्कल अधिकाऱ्यांनी एक रिपोर्ट दाखवला, त्याच्यामध्ये सर्कल काय म्हणतात, तिथं पाऊलवाट दिसत आहे. सर्कल अधिकारी ज्यावेळेस आपल्याकडे पाणीला आले होते, ज्या घरापर्यंत मागणी आहे रस्त्याची, तिथून आपला संपूर्ण रस्ता आपल्या वावरातून आहे. ते बंगला कोणाचा आहे? तो संदीप सुखदेव गुंजा, सुखदेव सकाराम गुंजा आमच्या सोबत आहे. हं. त्या बंगल्यापर्यंत पूर्णच्या पूर्ण रस्ता आमच्या शेतातून आम्ही ठेवलेला आहे. तेव्हापासून आजपर्यंत त्यांना सगळ्यांना जेवढे खाली जातात तेवढ्या सगळ्यांना पहिल्यापासून तो रस्ताच आहे. फक्त त्यांनी तिथं अडचण केलेली आहे. आता तुम्ही कुठून जाता? आता आम्ही तिथूनच जातो, गाडीवर मोटरसायकलवर माल घेऊन जातो तिथे. हा, पण ट्रॅक्टर किंवा काय नांगरायला वगैरे नाही, ट्रॅक्टर लोकांची वावर मोकळी असलेली त्यांना म्हणतो दादा काय काढून काय द्या. काय काय म्हणतो दुसऱ्यांना की आम्हाला ज्यांची काढून वावर द्या. मोकळी असतील, ज्यांचे वावरवाले मालक आहे त्यांना म्हणतो आम्हाला काढून द्या दादा, पडीक असेल त्यांचं त्यावेळेस. हातापाय पडून तुम्हाला म्हणजे रिक्वेस्ट तर करावीच लागणार ना. आणि जी पाऊलवाट त्यांनी ठेवलेली आहे तिथं दगडी आहेत, लाकडं लावलेली आहेत. ते सुद्धा काढून घेतले. रात्रीची येताना मोटरसायकल आम्ही कसं येतो आमचं आम्हाला माहिती. ठीक आहे, पण ते मोटरसायकल येऊन देतात ना. येऊन देतात, पण तरी पण तुम्ही जाताना परत एकदा नीट परीक्षण करा, तिथं कशी दगडी लावलेली आहे, लाकडं लावलेली आहेत. लाकडं दगडी टाकतात. त्यांचं असं म्हणणं आहे, पाणी सोडल्यामुळे गाडी slip मुळे साहेब त्यांचं असं म्हणणं आहे की तिथं एकतर गाव नकाशाला बी काही त्या रस्त्याची नोंद नाही, पहिली गोष्ट. पार्टी रस्त्याची नोंद नाहीच आहे. हा, ऐका, अजून तुमच्या जो ह्यो आहे काय म्हणतात त्याला, ग्रामपंचायतचा रस्ता नोंदवूया, ग्रामपंचायतला नोंद याला बी नोंद नाही, बरोबर आहे? किंवा तो सर्वे नंबर बी नाही. मग तुम्ही रस्ता कोणत्या बेसू मागणार? पूर्वीपासून 30-35 वर्षापासून वयवाटीचा रस्ता आहे. आम्ही आता सगळ्या त्यांच्या संमतीने आमच्या संमतीने तो रस्ता आम्ही ठेवला होता. तो सामोपचाराने समजा तुम्ही रस्ता ठेवला असेल, पण आता त्यांचं काय म्हणणं आहे की तो रस्ता मी माझ्या पर्सनल यूजसाठी ठेवला होता, माझ्या खाजगी वापरासाठी हे केला होता. तुम्ही आता त्याच्यावर हक्क आम्ही येऊन जाऊन देत होतो, म्हणजे काय तुम्हाला काय तो काय रस्ता विकला नव्हता, तो फक्त तुमच्या सौजन्याने झाला होता. पण तुम्ही काहीतरी वाद केलं, त्यामुळे आम्ही कशाला रस्ता ठेवू? तुम्ही तुमचा सर्वे नंबरनी पर्याय जिथं भेटेल तिथून रस्ता काढा. त्यांनी आमच्याबरोबर काय वाद केले ते सांगावं. आमचा त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा वाद नाही, कुठलाही भाऊ नाही, कुठलंही घेणं देणं नाही, कुठली मारामारी नाही.
कुठल्याही भांडण तंडणं नाहीत. त्यांनी फक्त कुठल्या आधारे रस्ता बंद केला हे सांगावं. कुठल्याच प्रकारची नाही आमची त्यांच्याबरोबर पहिल्यापासून चालू होता, वाद. तो आता का बंद झाला? आतापर्यंत जो पहिल्यापासून चालू होता तो असं का बंद झाला? त्यांचं म्हणणं आहे का आम्ही त्यांना येऊन जाऊ देत होतो, आमची काही त्यांना हरकत नव्हती, परंतु काही कारणामुळे काही किंवा काही राजकारण तुमचं काय असेल मला काही माहित नाहीये, नाही, आम्ही किंवा सांगतो ना, तुम्ही नाही कुठलंच तर तुमच्या बाजूचे जे असेल गुंजाळ असेल किंवा कोणी असेल XYZ कोणाला राग वाटून घेऊ नका, मी बरोबर बोलतोय नाही ते. बोला ना. हे जरा मला थोडासा अगदी हे सत्य. बघा, मला थोडा काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय का एकमेकांचं जरा थोडस मनोमिलन तिथं जरा हे झाले, म्हणजे दोघात काहीतरी झालेलं बिनसतील काहीतरी. तर त्यांचं म्हणणं आहे का आम्ही तुम्हाला रस्ता फक्त घराची कामं चालू झाली आणि यांनी रोड अडवला. या काय या घराचं काम, हा रोड तिथं अडवला आणि तो अडून कणकण शियाई टाकल्या, लय शिया दिल्या. हा मग तिथं सगळं तुम्हाला झालं. हवं असेल तर त्यांनी शिव्या टाकलेल्या, ते आम्हाला बोललेले, आम्ही तुम्ही या दोघांनी आमचं मी वाटोळ तुम्हाला केलं. तेच सांगतोय का तुमचा काहीतरी वाद असेल नाही, म्हणून त्यांनी बोलले. आमचा वाद कुठलाच नाही. नंतर शिव्या मग वगैरे. त्यांनी आम्हाला दोघांना, आता तुम्हाला मी व्हिडिओ क्लिप पाठवेल, तुमचा नंबर द्या मला. रोड बंद केल्यावर मग तुम्ही आम्ही दोघांनी त्यांचं रोड काय बंद वाटोळ केल्यावर केलं? वाढ तवर नव्हतं. असं वाटोळ केलंय म्हणून ते सांगतात. ते हा. काय वाटोळ केलं ते तरी सांगावं. त्यांनी प्रूफनिशी हे काय याच्यावर सगळं दाखवून दिलं बरं सगळं. आता काय झाले आता आमची मागणी एकच आहे साहेब, ऐका ना तुम्ही, आमची मागणी एकच आहे. जो अडथळा दूर केलाय तिथे त्यांनी केलाय, पोल राहून त्यांनी ठेवलाय. विक्रम शेठ बोरगावचे सरपंच होते, ते पाऊलवाट सुद्धा ठेवीत नव्हते. विक्रम शेठ त्या ठिकाणी आले, माझे बंधू पुण्याला असतात, ते तिथं आले. ते म्हणे कमीत कमी इथे एवढं त्यांना जाण्यासाठी ठेवा. त्यावेळेला विक्रम शेठ सरपंच यांचं ऐकून त्यांनी पाऊलवाट ठेवली जायला, ते सुद्धा ठेवत नव्हते. ते 3 महिने त्यावेळेला माझा पाय मोड तीन तिथून महिने पायसा टाकला, जागेवर मी जागेवर बसलो तिथं. आमची मागणी एक एवढीच आहे तिथं का तहसीलदारांकडे केस चालू असताना त्यांनी जे काय आम्हाला पीक काढायला दिली होती, ते म्हणजे याच्यावर असंच दिलं आणि त्याच्यावर तसंच दिलं. आमचं ते म्हणणं आहे कुठल्याही शेतकऱ्याला आमच्या जागी ते असो, कोणी डोक्यावर माल नेणार नाही. कुठलाही माल न्यायचा असा जडीपाचा माल असेल तो ट्रॅक्टर ट्रॉली गाडी यांनीच नेणार. अहो मला पण कळतंय ती अगोदरची बाईट जो त्यांची आहे ना ती मी शेवटी तेच सांगितले का तहसीलदारनी शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय देतात ते, परंतु आदेश देताना त्याच्यामध्ये अर्थ कळल किंवा काय आदेश आहे ते समजल. त्यांनी काय म्हटले, यांना माल नेण्यास वाहतूक करण्यास हरकत करू नये. याच्यातून बरोबर. काय समजते? याच्यातून असं समजते का रस्ता अडथळा दूर करा, रस्ता बनवा किंवा काय करा, काहीच समजत नाही ना. मग तेच म्हणतायत की याच्यामध्ये तहसीलदार म्हणतात ना का मी आमच्या वाटातून याच्यातून वावरामधून त्यांना गाडी जाऊन देतो, पण इथून नाही जाऊन देणार. नाही, ज्या ते आता म्हणतात तुमचा माल तुमचा आमच्या शेताच्या मालातून काढा. ज्या वेळेला मी ट्रॅक्टर इथं माझा मित्राचा ट्रॅक्टर नांगरायला आणला त्याच ठिकाणावरून, त्यामुळे त्यांना इथून जायला रस्ता नाही, त्यांनी तिकडून ट्रॅक्टर न्यावा. तो एक ते आता कसा नेऊन तो देतील? भूतकाळ होता. आता ते त्यांचं काय म्हणणं आहे, ऐकून घे ना. हे बघा आता ते म्हणतात माल सुद्धा काढून देणार नाही तुमचा, कुठून द्यायचं तिकडून न्या. तुम्हाला मी बाईट दाखवतो त्यांची. नाही, आमच्या कॅमेरा पुढे तेच म्हणले ना. हा, त्यांची बाईट दाखवतो तुम्हाला. मग अहो, ते बाईट काय दोन्ही- दाखवायची गरज नाही. ते साहेब- काय म्हणतात की फक्त आता तहसीलदाराच्या आदेशाचा मान ठेवतो, ह्या वेळेस कांदा काढण्या पुरता आम्ही इकडून वावरतून देतो, पण इथून जर इथं रस्ताच नाही आणि इथून रस्ता करायचा प्रयत्न केला तर आम्ही विरोध करणार. आता तिथं रस्ता नाही, हे गुगलचे फोटो तर दाखवतील ना रस्ता आहे का नाही. होय, तिथं दिसतंय गुगलच्या फोटो मध्ये. मी तुमची ते पाहिली केस, त्याच्यामध्ये गुगल इमेज पाठवले, पण मी त्यांना विचारलं की हे असं का, तर त्यांचं असं म्हणणं आहे का तो रस्ता आम्ही ठेवला होता तो आमच्या पर्सनल यूज साठी. आता त्यांच्या पर्सनल यूज साठी नाही, सगळ्यांसाठी ठेवला. सगळेजण आले होते इथं हा, जात होते. त्यावेळेला. त्यांनी त्यांची जी काही भाऊबंदकीची भांडणं असेल हा, त्या भाऊबंदकीच्या भांडणातून त्यांनी आमचे रस्ते बंद केलेले. आत्ताशी पॉइंट आमचं काही नाही, हा. त्यांच्याशी आमचं भांडणं नाही, काहीच नाही. काहीच नाही. त्यांची काय भाऊबंदकीची भांडणं असेल त्यांनी पाहावी. आम्ही हा. इथं अडचणीत राहतो पूर्वी- म्हणजे आम्ही काय पाप केले का? आम्हाला गरज आहेच नाही. आज एक घराचा प्रश्न नाही, हा 3-4 घरांचा प्रश्न आहे. पण त्यांच्या बी वस्तीला रस्ता सर्वे पाहिजेच नंबर ना. कुठून येतो? त्यांना माहिती असं. सर्वे नंबर नाही माहिती? माहिती. सर्वे नंबर माहित नाही. सर्वे नंबरनी आपण रस्ता काढू शकतो 8 फुटाचा. सर्वे नंबर माहिती करून घ्या. काय विषय असा आहे, म्हणजे मी सांगतो मला, एकतर रस्त्याची नोंद नाही, कशाला नाही, काहीच नाही, सर्वे नंबर पण नाही असं त्यांचं म्हणणे. तर तुम्ही सर्वे नंबर काढा आणि सर्वे नंबर असेल तर मागणी करा नेहमी रस्त्याची. काय आलं आपण आता काय झालंय तुम्हाला सांगू का, ते जे मंडळ अधिकारी ते काय म्हणतात का पाऊलवाटे, जर मंडळ अधिकारी रिपोर्ट दिला असताना रस्त्याचा आहे 100% मंडल अधिकाऱ्यांनी दबावाखाली रिपोर्ट दिलाय तो. अच्छा. मंडल अधिकाऱ्यांनी दोन्ही मंडल अधिकारी, एक ठुबे भाऊसाहेब आणि एक काळे भाऊसाहेब, ते रेकॉर्ड करून घ्या. त्यांनी दबावाखाली रिपोर्ट दिलाय तो. तुम्हाला आत्ताही रस्त्याची पाणी करायची असेल तर तिथपासून चाला, माझा 8 ते 10 फूट रस्ता पडीक आहे, तिथपासून तर तिथपर्यंत 4 वर्ष झाली. तुम्हाला आता ती पाऊलवाटच दिसणार. ट्रॅक्टरवाल्याला बोलवा तुम्ही, माझं मत आहे बापू बोर, ट्रॅक्टरवालीने तो रस्ता नांगरलेला आहे तिथं. मी त्याला पण सांगितलंय ज्यावेळेला तहसील आलं का तुला जावं लागेल, तुला बोलवा, तुला यावं लागेल म्हटले.
त्याला मी सांगत होतो तिथून तू नांगरू नको, गाडी येते. हे भाऊबंदकीच्या वादाच्या वेळी तुमचं कुटुंब ठरले. आमचं कुटुंब ठरले. त्याचं कारण इथं नाक दाबलं का तिकडे तोंड उघडन. हे पूर्वी प्रयत्न आपण केले होते. आमचे गुरु होते उमाकांत भाऊ कुलकर्णी, शिवचिदंबर महास्वामी देवस्थान ज्यांनी इथं उभं केलंय, त्यांनी हा सगळा प्रश्न मिटवायचा प्रयत्न केला. माझा भाऊ दिलीप बारकुमुळे यांच्या नावावर जमीन येते, आम्ही इथं राहतो. तिथं त्यांनी रामदास शिवराम मोरे आणि हे यांनी हा वाद मिटवायचा प्रयत्न केला, पण यांनी मिटून घेतला नाही. पांडुरंग भाऊ मोरे यांनी भाऊबंदकीचा वाद, इगो प्रॉब्लेम आणि ते त्याचा वाद धरून आमच्या कुटुंबाला त्यांनी, ते कुठून जातात? त्यांची इथं जमीनच नाही. ते शेजारी राहतात, ज्यांचा भाऊबंदी आहे ते पलीकडे शेजारी राहतात. सगळे रोटाचं आम्हाला अडचणीत ठेवलंय. या निमित्तानं आता आपण मोरे कुटुंबियांचं म्हणणं घेतलं आणि मुळे कुटुंबियांचं देखील म्हणणं घेतलेलं आहे. तहसीलदाराचा आदेश एकतर म्हणजे संदिग्धता निर्माण करणारा आहे, गोंधळ निर्माण होतोय. तहसीलदारांनी योग्य तो आदेश दिला आजही माझं म्हणणं तेच आहे, तहसीलदार साहेबांना रस्त्याकडची केस चालू आहे का जो पूर्वीचा रस्ता होता तो आम्हाला चालू करून देण्यावर, अन्यथा आमच्या जर मालाची नुकसान झाली, आजही आपटाळी परिसरात, जुन्नरच्या परिसरात नुकसान झाली, शेतकरी मेटाकुटीला आलेत, पावसामुळे. याची जर जबाबदारी तहसीलदारांना दिली जाईल पूर्ण. ठीक आहे, आता रस्ता असला तरच हे शेतकऱ्यांना प्रत्येकाला रस्ता हवा आहे. परंतु माझं असं म्हणणं आहे की सदर प्रकरणी तहसीलदारांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली पाहिजे. आणि जर काही ठिकाणी काय होतं की रस्ता आपण सामंजस्याने चला जाऊ द्या, पायल वाटे आपण देतो, जमीन पडीक असते किंवा काय असतो, आपले नातेसंबंध असतात, परंतु त्याच्या आधारे पुढं त्यांचे समोरच्याची समजा वस्ती वाढते आणि मग तो रस्त्याची मागणी करतात. हे पण चुकीचं आहे. आणि दुसरा पार्ट म्हणजे आहे का ते जे लोक राहतात त्यांना देखील रस्त्याचा देखील घटनेने अधिकार दिलेला आहे. त्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता पाहिजे. जुन्नर तालुका पूर्ण शेतीप्रधान तालुका आहे आणि अशा शेकडो केसेस आहेत रस्त्यावरून किंवा बांधावरून किंवा बोजदेवरून आडलेले आहेत. काही लोक खूपच विचित्र असतात. बळ उगाच एखाद्याचं नाहीच द्यायचं तर नाहीच द्यायचं, बळच त्रास देतात. अशी खूप म्हणजे उदाहरण आहे जुन्नर तालुक्यामध्ये. तर एकाच बडकी एक नाजी नग भेटतील, तो विषय नाही. परंतु तहसीलदार साहेबांनी इथं येऊन जर हा रस्ता देता येईल का ते पाहावं. जर हा रस्ता जर कायद्याने त्यांना देता येत नसेल तर ह्या लोकांना सर्वे नंबरनी योग्य त्या ठिकाणी रस्ता काढून द्यावा. हे सगळी जबाबदारी महसूल विभागाची आहे. शेतकऱ्याला कुठंही त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी महसूल विभागाने घ्यावायची आहे. आणि माझं शेळके सरांना परत एकदा निवेदन आहे की आदेशांमध्ये कुठेही संदिग्धता निर्माण होईल असे कृपया आदेश दिले नाही पाहिजे, जेणेकरून ते विषय मिटायच्या ऐवजी त्याच्यात मारामाऱ्या होतील. धन्यवाद. आता कुणाचं बरोबर कुणाचं चूक आहे, प्रत्येकाला रस्त्याचा येण्या जाण्याचा अधिकार आहे, तो त्यांना मिळाला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, त्यांचं बरोबर आहे की या शेतकऱ्यांचं बरोबर आहे? हे आपण दोन्ही बाजू व्यवस्थित समजावून घेतलेलं आहे. जुन्नर टाइम्स, मोकजबाग, कांदळी, तालुका जुन्नर.